स्वाध्याय इयत्ता 7वी विषय विज्ञान पाठ 15वा पदार्थ आपल्या वापरातील. प्रश्न पहिला, रिकाम्या जागी कंसातील योग्य शब्द लिहा. अ. पदार्थाच्या पृष्ठभागावरील मळ काढून टाकण्यासाठी पाण्याला सहाय्य करणाऱ्या पदार्थास अपमार्जक म्हणतात. आ. दंतक्षय रोखण्यासाठी टूथपेस्टमध्ये फ्लोराईड वापरले जाते. ई. साबण हा तेलाम्ल व सोडियम हायड्रॉक्साईडचा क्षार आहे. ई. संश्लिष्ट अपमार्जके ही कठीण पाण्यातही वापरता येतात. उ. बांधकामासाठी प्रामुख्याने पोर्टलंड सिमेंट वापरले जाते. प्रश्न दुसरा, खालील प्रश्नांची उत्तरे लिहा. अ. अपमार्जक वापरल्याने मळकट कपडे कसे स्वच्छ होतात? उत्तर, कपड्यांवरचा मळ, तेलाचे डाग इत्यादी काढण्यासाठी अपमार्जके वापरली जातात. याचे रेणू जास्त लांबीचे असून त्यांच्या दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असतात. अपमार्जक रेणू त्याच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतो. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात व तेल आणि मळ बाहेर पडून कपडे स्वच्छ होतात. आ. पाणी कठीण आहे का? हे तुम्ही साबण चुऱ्याच्या साहाय्याने कसे तपासाल? उत्तर, कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाही, कारण त्यात क्षार विरघळलेले असतात. त्यामुळे साबणाची प्रक्रिया होऊ शकत नाही. म्हणून साबणचुरा वापरून पाणी कठीण आहे का हे समजते. ई. टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कोणते व त्यांचे कार्य काय? उत्तर, टूथपेस्टचे महत्त्वाचे घटक कॅल्शियम कार्बोनेट, कॅल्शियम हायड्रोजन फॉस्फेट हे आहेत. यांच्यामुळे दातावरील घाण साफ होते. शिवाय हे घटक दातांना पॉलिश करण्याचे काम करतात. टूथपेस्टमध्ये असणाऱ्या ठराविक प्रमाणातील फ्लोराईडमुळे दंतक्षय रोखला जातो. फ्लोराईडमुळे दातावरील आवरण बळकट होते. ई. सिमेंटमधील घटक कोणते? उत्तर, साध्या सिमेंटमध्ये सिलिका म्हणजेच वाळू, ॲल्युमिना म्हणजे ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना आर्यन ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांचे मिश्रण असते. तर पोर्टलंड सिमेंटमध्ये 60% चुना कॅल्शियम ऑक्साईड, 25% सिलिका म्हणजेच सिलिकॉन डायऑक्साईड, 5% ॲल्युमिना व उरलेला भाग आर्यन ऑक्साईड व मॅग्नेशियाने बनलेला असतो. ओ. कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले नाही तर काय होईल? उत्तर, कॉन्क्रीटमध्ये सिमेंट, पाणी, वाळू व खडी मिसळली जाते. हे घटक मिसळले नाहीत तर इमारतीचा स्लॅब भक्कम होणार नाही. पाण्याची गळती होईल. सिमेंटमुळे गळती रोखली जाते. बांधकामाच्या सुरक्षिततेसाठी कॉन्क्रीट बनवताना सिमेंट वापरले जाते. जर सिमेंट वापरले नाही तर इमारत कोसळून जाईल. उ. तुम्ही वापरत असलेल्या अपमार्जकांची यादी तयार करा. उत्तर, आम्ही वापरत असलेली अपमार्जके: रिन, निरमा. ए. उंची वस्त्रासाठी वापरली जाणारी अपमार्जके कशी असावीत? उत्तर, रिठा आणि शिकेकाईसारखी निसर्गनिर्मित अपमार्जके उंची वस्त्रासाठी वापरावीत, कारण या अपमार्जकांचा रेशीम व लोकरी धाग्यावर आणि कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. ए. पृष्ठ सक्रियता म्हणजे काय? विविध अपमार्जकांच्या पृष्ठ सक्रियतेला कारणीभूत ठरणाऱ्या 3 रसायनांची नावे लिहा. पृष्ठभागावर सहजरित्या पसरणाऱ्या गुणधर्माला पृष्ठ सक्रियता म्हणतात. अपमार्जके पृष्ठ सक्रिय असल्यामुळे त्यांना फेस येतो. पेट्रोलियम, मेध, सल्फर डायऑक्साईड, अल्कोहोल अशा पदार्थांमुळे विविध अपमार्जकात पृष्ठ सक्रियता येते. प्रश्न तिसरा, आमच्यातील सारखेपणा व फरक काय आहे? अ. नैसर्गिक अपमार्जके व मानवनिर्मित अपमार्जके. सारखेपणा, दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. फरक,
नैसर्गिक अपमार्जके हे निसर्गात आढळणारे पदार्थ असतात. मानवनिर्मित अपमार्जके हे मानवाने बनवलेले पदार्थ असतात. या अपमार्जकांमध्ये स्पॉनिन हा नैसर्गिक रासायनिक पदार्थ असतो. या अपमार्जकामध्ये सुगंधी द्रव्य, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक असतात. नैसर्गिक अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होत नाही. विविध रसायनांमुळे मानवनिर्मित अपमार्जकांचा कपड्यांवर अनिष्ट परिणाम होऊ शकतो. यांनी जलाशयाचे प्रदूषण होत नाही. उदाहरणार्थ रिठा आणि शिकेकाई यांनी जलाशयाचे प्रदूषण होते. उदाहरणार्थ निरनिराळी संश्लिष्ट अपमार्जके. साबण व संश्लिष्ट अपमार्जक सारखेपणा. दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. फरक. साबण बनवताना सोडियम हायड्रॉक्साईड किंवा पोटॅशियम हायड्रॉक्साईड, खोबरेल तेल, मीठ इत्यादी घटक वापरले जातात. संश्लिष्ट अपमार्जके बनवताना स्निग्ध पदार्थ किंवा केरोसिन वापरले जातात. साबण कठीण पाण्यात साबणाला फेस येत नाहीत. कठीण पाण्यातही संश्लिष्ट अपमार्जकाला फेस येऊ शकतो. कपड्याच्या स्वच्छतेसाठी साबणाचा परिणाम खूप प्रभावशाली नसतो. कपड्याच्या स्वच्छतेसाठी अपमार्जकाचा परिणाम खूप प्रभावशाली असतो. साबणाचा त्वचेवर वाईट परिणाम होत नाही. संश्लिष्ट अपमार्जकाचा त्वचेवर वाईट परिणाम होतो. अंगाचा साबण व कपडे धुण्याचा साबण सारखेपणा. दोन्ही तेलामले असतात व दोन्ही स्वच्छतेसाठी वापरतात. फरक. अंगाचा साबण वैयक्तिक स्वच्छतेसाठी वापरला जातो. कपडे धुण्याचा साबण कपड्यांच्या स्वच्छतेसाठी वापरला जातो. अंगाचा साबण हा मृदू असतो. कपडे धुण्याचा साबण हा कठीण असतो. अंगाचा साबण हा तेलामलाचा पोटॅशियम क्षार असतो. कपडे धुण्याचा साबण हा तेलामलाचा सोडियम क्षार असतो. आधुनिक सिमेंट व प्राचीन सिमेंट सारखेपणा. दोन्ही बांधकामासाठी वापरतात. फरक. आधुनिक सिमेंट हे सिलिका, वाळू, ॲल्युमिनियम ऑक्साईड, चुना, आर्यन ऑक्साईड व मॅग्नेशियम ऑक्साईड यांच्यापासून तयार करतात. प्राचीन सिमेंट भिजवलेल्या चुन्यात ज्वालामुखीची राख घालून प्राचीन काळात जलीय सिमेंट बनवले जात असे. प्रश्न 4. कारणे लिहा. कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. कारण कठीण पाण्यात निरनिराळे क्षार असतात. त्यामुळे साबणाचा फेस न होता साका तयार होतो. या साक्यामुळे अपमार्जन करण्याचा साबणाचा गुणधर्म नष्ट होतो. म्हणून कठीण पाण्यात साबणाचा उपयोग होत नाही. तेल पाण्यात मिसळत नाही, परंतु पुरेसा अपमार्जक वापरला की तेल व पाणी एकजीव होतात. कारण दोन्ही टोकांचे गुणधर्म भिन्न असणाऱ्या अपमार्जकांचे रेणू जास्त लांबीचे असतात. हे रेणू त्यांच्या एका टोकाशी पाण्याचा रेणू आणि दुसऱ्या टोकाशी तेलाचा रेणू पकडून ठेवतात. त्यामुळे तेलाचे रेणू पाण्यात मिसळतात. एरवी तेल आणि पाणी मिसळत नाही, परंतु अपमार्जक वापरला की ते अशा रीतीने एकजीव होतात. संश्लिष्ट अपमार्जके ही साबणापेक्षा सरस आहे. कारण संश्लिष्ट अपमार्जके कठीण पाण्यात वापरता येतात. या अपमार्जकांची निर्मिती वापराच्या गरजेनुसार वेगवेगळ्या पद्धतीने करतात. त्यांच्यामध्ये सुगंधी द्रव्ये, रंगद्रव्ये, जंतुनाशके, अल्कोहोल, फेननाशक, कोरडेपणा टाळणारे पदार्थ, रेती इत्यादी पूरक घटक मिसळले जातात. त्यामुळे संश्लिष्ट अपमार्जकांना उपयुक्त गुणधर्म मिळतात आणि ती साबणापेक्षा सरस ठरतात. बऱ्याच वेळा कपडे धुताना कपड्यांवर रंगीत डाग निर्माण होतात. कारण साबणातील अशुद्धी कधीकधी कपड्यांवर उतरू शकते. हळदीसारखे डाग
कपड्यांवर पडले असतील तर ते साबणाच्या रासायनिक क्रियेने लाल होतात. दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये, कारण तंबाखू हा आरोग्याला हानिकारक पदार्थ आहे. त्याच्या वापराने अनेक प्रकारचे कॅन्सर होऊ शकतात. मशेरीत तंबाखू असल्यास या तंबाखूचा परिणाम दात आणि हिरड्या यांच्यावर होतो. म्हणून दात स्वच्छ करण्यासाठी तंबाखूची मशेरी वापरू नये. असेच व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या जीवनीस पेज या चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा व शेजारील दिलेल्या बेल आयकॉनला देखील क्लिक करा, जेणेकरून आमचे लेटेस्ट व्हिडिओ सर्वात अगोदर आपल्यापर्यंत पोहोचतील.